ओम श्री गणेशाय नमः. ओम धाम दत्तात्रयाय नमः. ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत हा एक दिव्य आणि सिद्ध ग्रंथ आहे. भगवान शिवशंकरांच्या अनेक कथा, शिवभक्तांसाठी विविध व्रतवैकल्ये, उपासना, स्तोत्र, महादेवांचे जप तसेच आध्यात्मिक बोध आदींनी परिपूर्ण असा हा ग्रंथ अतिशय सुगम आणि रसाळ भाषेत लिहिलेला आहे. आता आपण हा संक्षिप्त म्हणजे शिवलीलामृत हा खूप मोठा ग्रंथ आहे ना, तर आज आपण संक्षिप्त बघणार आहोत. तर या श्री शिवलीलामृताचे एकूण 14 अध्याय आहेत. प्रत्येक अध्याय शिव उपासनेबरोबरच विविध प्रकारच्या भक्तीचीही ओळख करून देतो. त्यामुळे आज आपण बघतोय अध्याय पहिल्यामध्ये सगळीकडे म्हणजे सगळ्या अध्यायांमध्ये शॉर्टमध्ये सगळं काय झालं ते ह्या संक्षिप्त शिवलीलामृतमध्ये सांगितलेलं आहे. आपण सुरू करतो. अध्याय पहिला अध्याय 2 शिवमंत्रांचे महात्म्य वर्णिले आहे. पहिला पंचाक्षरी नमः शिवाय आणि दुसरा षडाक्षरी ओम नमः शिवाय हे 2 तारक मंत्र आणि त्यांची फलप्राप्ती सांगितलेली आहे. वेदांतील हे 2 दिव्य मंत्र शिवकृपेबरोबरच इष्ट मनोकामना, निर्गुण भक्ती आणि मुक्तीही सहज प्रदान करतात. मात्र योग्य सद्गुरूंकडून मंत्रदीक्षा घेऊन हा शिवमंत्र सिद्ध करा, हे ग्रंथकार आवर्जून सांगतात. यासाठी भक्ती, वैराग्य आणि ज्ञान अशी सद्गुरूंची विविध लक्षणे कथन करतात. सर्वज्ञ, दयाळू, आत्मज्ञानी, क्रोधरहित, मितभाषी आणि सर्वदा आपल्या शिष्यांचे हित बघणारे गुरुच आपले सद्गुरू असतात. यानंतर या दिव्य शिवमंत्रामुळे दाशाह राजाचा कसा उद्धार झाला ही कथा विस्तारपूर्वक वर्णिली आहे. अध्याय दुसरा. द्वितीय अध्यायात महाशिवरात्री महात्म्य आणि शिवपूजनातील बिल्वपत्रांचे महत्त्व सांगितले. यात एक व्याधाची आणि शिकार करताना त्याला दिसलेला मृग परिवाराची कथा वर्णन केलेली आहे. महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी केवळ संयोगामुळे शिवभक्त नसलेला व्याधास उपवास घडतो. याचबरोबर विनोद म्हणून केलेला हर हर हा जप आणि शिवलिंगावर नकळत वाहिलेले बिल्वपत्रे यामुळे तो भोळा साम त्याचा कसा उद्धार करतो हे सांगितलेले आहे. या दिवशी अजाणता शिवस्मरण, उपोषण, जागरण व बिल्वार्चन के घडले तरी महत्पुण्य प्राप्त होते. भावभक्तीबरोबरच कर्तव्यनिष्ठता आणि प्रामाणिकपणा यांचे महत्त्व अधोरेखित करत हा अध्याय कर्मविपाक सिद्धांत विस्तारपूर्वक वर्णन करतो. म्हणजे दुसऱ्या अध्यायात काय लिहिलं आहे हे तुम्हाला कळलं असेल. अध्याय तिसऱ्या अध्यायात मित्रसह उर्फ कल्माशपात राजाची कथा आहे. त्याला श्री गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचे महात्म्य विशद करताना गौतम ऋषीने एका अत्यंत पापी स्त्रीचा पुनर्जन्म वृत्तांत सांगितला. ती पापीने गोकर्ण क्षेत्रे आली असता शिवरात्रीस तिला उपोषण, जागरण आणि शिवपूजनही घडले. केवळ त्या पुण्यप्रभावाने ती यमलोकी न जाता शिवलोकी गेली. पुढे गौतम ऋषींच्या मार्गदर्शनानुसार राजा कल्माशपात गोकर्ण क्षेत्री जाऊन शिवाराधना करतो आणि ब्रह्महत्येच्या महापातकातून मुक्त होतो. हा कथाभाग आहे तिसऱ्या अध्यायामध्ये. अध्याय चौथा. चतुर्थ अध्यायात विमर्शन राजावर आणि कुमुदवती यांची कथा वर्णिली आहे. पूर्वजन्म पशु योनीत मिळूनही महाशिवरात्रीस उपवास आणि शिवालयाला प्रदक्षिणा घडल्यामुळे यांचा पुढचा जन्म राजघराण्यात मिळतो. तसेच यांच्या पुढील 6 जन्मांची कथाही आहे. दुसरी कथा उज्जयिनी नगरीतील महाकाळेश्वर ज्योतिर्लिंगाची आहे. एका 6 वर्षाच्या गोप बालकाने अत्यंत भक्तिभावाने केवळ दगड आणि मृत्तिकेने केलेली पूजा स्वीकारत महादेव प्रसन्न झाले. या प्रभावाने राज्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूंची वृत्ती बदलली आणि शिवभक्त उज्जयिनी नरेश चंद्रसेनाचा दिव्यमणी व राज्य सुरक्षित राहिले. यावेळी प्रत्यक्ष हनुमंताने प्रगट होऊन त्या गोपपुत्राचे नाव श्रीकर ठेवले. तोच पुढे जन्मी गोकुळात नंदराजा म्हणून जन्मला. ईश्वर केवळ भावाचं भुकेला आहे हेच ही कथा अधोरेखित करते. अध्याय चौथा तुम्हाला समजला असेल. 5व्या अध्यायात प्रदोष व्रताचे महात्म्य सांगितले. शाल्व देशाच्या राजाने विदर्भ नगरीचा राजा सत्यरथ याच्या रणात पराभव करून वध केला. सत्यरथाची गरोदर राणी अरण्यात पळून गेली. तिथे तिने एका पुत्रास जन्म दिला, परंतु दुर्दैवाने एका मगरीने तिला भक्षण केले. उमा नावाची एका विधवा ब्राह्मणीने त्या राजपुत्राचा आपल्या मुलाबरोबर सांभाळ केला. पुढे शांडिल्य ऋषीने या दोन्ही मुलांना शिवमंत्राचा उपदेश केला आणि प्रदोष व्रत आचरण्यास सांगितले. त्या व्रतप्रभावाने ब्राह्मणपुत्राचे दारिद्र्य दूर झाले आणि राजपुत्रास राज्य परत मिळाले. हा कथाभाग आला आहे 5व्या अध्यायामध्ये. 6व्या अध्यायात सोमवार व्रत महात्म्य सांगितले. चित्रवर्मा राजाची कन्या सीमंतिनीची कथा यात वर्णिली आहे. यज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयीच्या सांगण्यानुसार आपला वैधव्य दोष दूर होण्यासाठी
सीमंतीने या मोठ्या श्रद्धेने सोमवारचे शिवव्रत करू लागली. अनेक संकटे आल्यावर देखील तिने आपले शिवव्रत सुरूच ठेवले आणि शिवकृपेमुळे तिचे सर्वतोपरी कल्याण झाले, याचे यात वर्णन केलेले आहे. कठीण परिस्थितीत देखील ठेवलेली परमेश्वरावरील दृढ श्रद्धा काय फळ देते हेच इथे विस्तृतपणे सांगितलेले आहे. 7व्या अध्यायात शिवव्रतदिनी राणी सीमंतीनी करीत असलेल्या दाम्पत्य पूजनाची कथा आहे. केवळ द्रव्याभिलाषेने 2 ब्राह्मणपुत्रांपैकी एक जण स्त्रीवेश धारण करतो आणि दाम्पत्य म्हणून ते राणी सीमंतिनीकडे येतात. तीही ते दोघे पुरुषच आहेत हे ओळखते, पण तरीही शिवपार्वती समजून त्यांचे भक्तिपूर्वक पूजन करते. तसेच भोजन, वस्त्रालंकार आणि भरपूर दक्षिणाही देते. परिणामस्वरूप स्त्रीवेश धारण केलेला ब्राह्मणपुत्र खरोखर स्त्री होतो. पूर्वपुरुष रूप प्राप्तीसाठी देवीची उपासना करूनही सीमंतिनीच्या दृढ भक्तीमुळे तो ब्राह्मणपुत्र स्त्रीच राहणार असे आदिशक्ती सांगते. तर दुसऱ्या कथेत मदन ब्राह्मण आणि पिंगला वेश्या या दोघांनी ऋषभयोगींची सेवा केल्याने त्यांना पुढील जन्म कसा राजघराण्यात मिळतो तसेच भस्म महात्म्य यांचे वर्णन केलेले आहे. 8व्या अध्यायात भद्रायू नामक राजपुत्र पूर्वजन्मीचा मदन ब्राह्मण आणि कीर्तिमालिनी पूर्वजन्मीची पिंगला वेश्या यांची कथा सविस्तर वर्णिली आहे. शिवपार्वती यांची परीक्षा घेऊन त्यांच्या शिवार्चन आणि भक्तीमुळे प्रसन्न होतात. तसेच त्यांना शिवलोकात अक्षयपद असा आशीर्वाद देतात. हा कथाभाग 8व्या अध्यायात आहे. 9व्या अध्यायात वामदेव नामक महाज्ञानी मुनी एका ब्रह्मराक्षसाला शिवप्रणीत भस्म महात्म्य सांगतात. एका पापी ब्राह्मणाच्या प्रेताला केवळ भस्म स्पर्श झाल्याने तो यमलोकी न जाता त्याला कैलासलोकी कशी गती मिळते हे कथन केले आहे. तर पुढील कथा चिताभस्माने शिवलिंगाची नित्यपूजा करणाऱ्या एका भिल्ल भक्ताची आहे. एके दिवशी त्याला चिताभस्म मिळाले नाही तेव्हा पतीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून त्याची पत्नी स्वतःला जाळून घेते. त्या भस्माने तो भक्तिभावाने शिवार्चन करतो. मात्र महादेवांच्या कृपेने तीच पत्नी नैवेद्य घेऊन येते. अशा रीतीने ते पती पत्नी शिवरूप होतात आणि शिवलोकी जातात. हे 9व्या अध्यायात आपल्याला कथन केलेले आहे. 10व्या अध्यायात नैध्रुव नामक अंध ऋषी गतधवा शारदेला सौभाग्य आणि पुत्र प्राप्तीचा वर देतात. सत्य परिस्थिती समजतात आपले वचन खरे करण्यासाठी नैध्रुव ऋषी शारदेला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करण्यास सांगतात. तसेच तिच्याकडून उमा महेश्वर व्रतही करून घेतात. त्या व्रतप्रभावाने भवानी देवी प्रसन्न होऊन दर्शन देते आणि नैध्रुव ऋषींची प्रार्थना खरी करण्यासाठी सौभाग्य पुत्रप्राप्तीचा शारदेला आशीर्वाद देते. हा कथाभाग अध्याय 10व्यामध्ये आहे. 11वा अध्याय रुद्राध्याय आहे. नंदीग्रामातील महानंद नामक शिवोपासना करणाऱ्या वेश्येची कथा यात सांगितलेली. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला आपले चरणी अक्षय स्थान दिलेच, पण तिने पाळलेल्या कोंबडा व माकडे यांना देखील भस्मधारण व शिवपुराण श्रवणाच्या प्रभावाने काश्मीर नगरीचा राजपुत्र आणि प्रधानपुत्र असा उत्तम जन्म मिळाला. याच राजपुत्र सुधर्माचे मृत्यूगडांतर टाळण्यासाठी पराशर ऋषीने रुद्राध्यायाची पारायणे केली. 7व्या दिवशी मृत्यूघटका येताच सुधर्म शुद्ध अर्पून खाली पडला. तेव्हा पराशर ऋषीने रुद्रोदक शिंपडून राजपुत्राचा अकाली मृत्यू हरून आयुष्यवर्धन केले. सावध झाल्यावर राजपुत्र सुधर्माने शिवदूताने आपले कसे संरक्षण केले तो अनुभव सांगितला. तेव्हा त्रिभुवनी संचार करणाऱ्या देवर्षी नारद मुनीने देखील तिथे प्रगट होऊन रुद्रानुष्ठानाची महती कथन केली. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला अशी श्री शंकराची भक्तवत्सलार्थी पराशर ऋषी आणि भद्रसेनादी मंडळींना सविस्तर वर्णन केलेली कथा अध्याय 11व्यात आहे. 12व्या अध्यायात विदुर आणि बहुला या वेदधर्म विवर्जित अत्यंत अनाचार्यांनी ब्राह्मण दाम्पत्याची कथा आहे. गोकर्ण क्षेत्री पुराण श्रवण केल्यावर बहुलेस आपल्या दुवर्तनाचा पश्चाताप होतो आणि ती शिवभक्तीत रंगून जाते. पुराणिक बुवाने दिलेल्या ओम नमः शिवाय या दिव्य मंत्राचा जप करून ती उमा महेश्वरात अनन्य भावाने शरण जाते आणि स्वतःसह पतीचाही उद्धार करते. हे विस्तृतपणे वर्णिले आहे. तसेच भस्मासुराची उत्पत्ती, श्री शंकराचे त्यास वरदानाने तो उन्मत्त झाल्यावर श्रीहरी विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून केलेला त्याचा वध हे आख्यानही सविस्तर अध्याय 12व्यामध्ये कथिले आहे. 13व्या अध्यायात दक्ष राजाने आयोजित केलेल्या महायज्ञात भवानी मातेचे आत्मसमर्पण आणि त्यानंतर आदिशक्तीने हिमालयाच्या पोटी पार्वती या नावाने जन्म घेतला हा कथाभाग आहे.
उमा पार्वती शंकराच्या प्राप्तीसाठी कडक तपश्चर्या करू लागली. इकडे श्री शंकराने वीरभद्रासह चढाई करून तारकासुराचे पुत्र तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन यांचा संहार केला. तारकासुराचा वध शिवसुताकडून होणार आहे ही भविष्यवाणी लक्षात घेऊन सर्व सूरगण शिवपार्वतीच्या विवाहासाठी प्रयत्न करू लागले. यथावकाश त्यांचा विवाह होऊन कार्तिकेयाचा जन्म झाला आणि त्याने पुढे तारकासुराचा वध केला. ही कथा सविस्तर सांगितलेली आहे अध्याय 13 मध्ये. अध्याय 14व्या अध्यायात एकदा पार्वती बरोबर सारीपाटाच्या खेळात शिव हारले आणि रागावून हिमालयात एकांतात राहू लागले. तेव्हा पार्वतीने भिल्लिनीचा वेश धारण करून त्यांची समजूत काढली याचे वर्णन आहे. तसेच नारद मुनींकडून धर्मपारायण आणि उदार श्रीयाळ राजाची स्तुती ऐकून महादेवांनी त्यांची परीक्षा घेतात. अतिथी रूपात आलेल्या शंकरांची विचित्र मागणी राजा श्रीयाळ आणि राणी चांगूंना पुरवतात. तेव्हा प्रसन्न होऊन शिव त्या सर्वांस दर्शन देतात. तसेच बाळ चिलियास शुभाशीर्वाद देऊन राजा राणीस दिव्य विमानातून शिवलोकी नेतात. ही कथा अध्याय 14व्या मध्ये कथेली आहे. या काव्यांतील अध्यायांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अध्यायाचा प्रारंभ ईश्वर प्रार्थनेने होतो. ईश्वराच्या नामस्मरणात किती सामर्थ्य असते हे प्रचिती आल्याशिवाय कळत नाही. अर्थात परमेश्वर सद्गुरू यांचा कृपाशीर्वाद असल्याखेरीज प्रासादिक ग्रंथ निर्मिती होऊ शकत नाही हेही खरेच आहे. श्रीधर कवींचे प्रतिभा चातुर्य असे आहे की प्रत्येक अध्यायातील प्रारंभीच्या या काही ओव्या एकत्र केल्या तर संपूर्ण शिवलीलामृताचे सार तयार होते. काही कारणामुळे आपण जर पूर्ण ग्रंथ वाचन करू शकत नसेल तर श्रद्धापूर्वक आपल्या चॅनलवरती 42 ओव्यासुद्धा दिलेल्या आहेत, त्याही तुम्हाला ऐकायच्या आहेत. आणि हे जे 14 अध्यायाचं सार दिलेलं आहे ना संक्षिप्त, तेही तुम्हाला ऐकायचं आहे. तेव्हा आपल्याला संपूर्ण शिवलीलामृत वाचनाचे आणि पारायणाचे फळ मिळेल. संक्षिप्त शिवलीलामृत ग्रंथ इथे संपूर्ण होत आहे. ओम नमः शिवाय.